नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी राजकीय आहे। महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महायुतीकडून दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद नार्वेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। नार्वेकर हे सध्या ठाकरे गटाचे नेते असून उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आहेत आणि त्यांनाच आता उमेदवारी मिळण्याची ही शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। महायुतीकडून दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जातात। मात्र नार्वेकर यांच्या भाजपमधल्या प्रवेशामुळे, महायुतीमधल्या प्रवेशामुळे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव देखील आहेत उद्धव ठाकरे गटाचे, आणि त्यांनाच आता उमेदवारी जर देण्यात आली तर हा उद्धव ठाकरे गटाला सगळ्यात मोठा धक्का मानला जाऊ शकतो। कारण दक्षिण मुंबईमधून अद्यापही महायुतीकडून कोणताही उमेदवार निश्चित झालेला नाही आणि त्यातच मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा झाल्यामुळेच ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे। मिलिंद नार्वेकर हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेसोबत आहेत, उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि जर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते महायुतीसोबत गेले, भाजपसोबत गेले तर ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। दक्षिण मुंबईतून महायुतीकडून अजूनही कुठल्याही उमेदवाराची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही, अजूनही उमेदवार देण्यात आलेला नाही। या विषयावर, याच मुद्द्यावर दक्षिण मुंबईसाठी काल भाजपची महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा झाली। लोढांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे। मात्र आता या ठिकाणी नवीनच नाव जे आहे ते समोर येत आहे। नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जातात। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। गिरीश, काय घडतंय? नक्कीच बऱ्याच घडामोडी घडतायत आणि एक चर्चा आता अशी पण आहे जी माहिती सूत्रांकडून मिळते, अधिकृत सूत्र आहे आणि ते सुद्धा सांगतायत की कुठेतरी आता मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून घेऊन दक्षिण मुंबईची जी जागा आहे त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्याचा विचार जो आहे तो सध्या सुरू आहे। आणि याबद्दलच्या अत्यंत गोपनीय वार्ता ज्या आहेत त्या उच्च स्तरावर होत असल्याची सुद्धा माहिती मिळते। आपण पाहिलं की मिलिंद नार्वेकर हे सुरतला सुद्धा सगळ्यात आधी गेले होते आणि त्यामुळे त्याच वेळी बरेचसे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र पाठक हे सुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर आहेत की काय, असा प्रश्न सुद्धा त्यावेळी विचारला गेला होता। आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे की मिलिंद नार्वेकर जर शिवसेनेमध्ये आले तर नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे आणि त्यांना कुठलं पद दिलं जाणार आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना दक्षिण मुंबई या ठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते, लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते अशी सुद्धा चर्चा घडते। पण अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेणार आहेत आणि त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की आपण मातोश्रीची अगदी लॉयल आहोत आणि काही झालं तरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ आपण सोडणार नाही, यापूर्वीच त्यांनी हे जाहीर केलेलं आहे। मात्र आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या